ठरलं तर मग मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागात सायली मधुभाऊंचा विचार करत असते. इतक्यातच कल्पना सायलीकडे जाते आणि म्हणते की अगं सायली, लक्ष कुठे आहे? रवा करपतोय ना? तेव्हा सायली पटकन गॅस बंद करते. तर कल्पनाला सायलीची काळजी वाटते आणि ती विचारते की काय झालं आहे सायली? कसला विचार करते आहे? तेव्हा तिथे सायली म्हणते की मला मधुभाऊंची आठवण येते, मी त्यांचा विचार करते. तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की अगं सायली, नको काळजी करूस. अर्जुन मधुभाऊंची केस लढतो आहे ना? अगं बाळा, काळजी करू नकोस. मला पूर्ण खात्री आहे की अर्जुन ही केस नक्की जिंकणार. अगं बघ ना, आश्रमाच्या जागेवरती त्याने पुन्हा स्टे आणला ना. तर सायली उलट अर्जुनवरती विश्वास न दाखवता कल्पनाला म्हणते की माझा देवयाईवरती पूर्ण विश्वास आहे. तिने एक दार बंद केलं जरी असलं तरी दुसरा दरवाजा ती नक्कीच उघडेल. तर इतक्यातच विमल सायलीला बेदाण्यांबद्दल विचारते. तर सायली सांगते की बेदाणे आणि पिस्ता या दोन्हींचं मिश्रण मी करून ठेवेन, तुम्ही काळजी करू नका. तर कल्पना सायलीला म्हणते की पिस्ता अर्जुनला खूप जास्त आवडतो हा, ते दोन्ही जास्तच घाल. तेव्हा सायली मान हलवून होकार देते. परंतु सायली मनातून अगदी तुटून गेलेली असते. तिचा अर्जुनवरती विश्वास राहिलेला नसतो. परंतु तोच विश्वास जिंकण्यासाठी अर्जुनची धडपड सुरू होते. तर इकडे कोर्ट केसला सुरुवात होणार असते. त्याचपूर्वी अर्जुन चैतन्य काही मुद्द्यांवरती चर्चा करत असतात. इतक्यातच पोलीस इन्स्पेक्टर हे मधुभाऊंना कोर्टात घेऊन आलेले असतात. तर मधुभाऊंची नजर ही सायलीला शोधत असते. तर मधुभाऊ अर्जुनकडे येतात आणि सायलीबद्दल विचारतात. तेव्हा अर्जुन त्यांना खोटं सांगतो की सायली एका कामामध्ये अडकले आहे. तर मधुभाऊ म्हणतात की जोपर्यंत मी माझ्या साऊचा चेहरा पाहत नाही ना, तोपर्यंत खात्रीच वाटत नाही की सगळं कसं ठीक होणार आहे. तर अर्जुन मधुभाऊंना विश्वास देतो की सगळं काही आज ठीकच होणार आहे मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका. तर तिथे आता साक्षीप्रियाचे मात्र धाबे दाणालेले असतात. तर घाबरलेले साक्षीला महिपत समजावत असतो की सगळं कसं आपल्या बाजूने होणार. परंतु त्यांच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार असतो. अर्जुन तो फोडणार असतो. मधुभाऊंना थोडी काळजीच वाटत असते. त्यांचं मन अस्वस्थ असतं. इतक्यातच जज साहेब तिथे येतात. जज साहेब आल्यानंतर अर्जुन चैतन्य सर्वच जण अलर्ट होतात. तर जज साहेब तिथे आता स्टेटमेंटला अर्जुनला सुरुवात करायला सांगतात. अर्जुन उठतो आणि जज साहेबांना सांगतो की मी आज मधुकर पाटलांच्या बेलसाठी अप्लाय केला आहे. आणि अर्जुन तिथे आता पोलीस स्टेशनमधले जेलमधले मधुभाऊंचे रिपोर्ट्स जज साहेबांच्या हाती देतो की मधुकर पाटलांची वागणूक बघा, किती जेन्युइन आणि डिसेंट होते ते. जज साहेब, ते रिपोर्ट्स आहेत, तुम्ही पाहू शकता की मधुकर पाटील जेलमध्ये किती चांगले वागत होते. आणि जज साहेब, जो माणूस पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये इतका चांगला वागू शकतो, त्याच्या चांगल्या वागण्यापासून या जगाला, इतर लोकांना धोका कसा असू शकतो? अर्जुन उलट कोर्टालाच प्रश्न विचारतो. अर्जुन तिथे कोर्टाला विनंती करतो की म्हणूनच मी मधुकर पाटलांच्या बेलसाठी अप्लाय केला आहे आणि त्यांना लवकरात लवकर बेल मिळावी. इतक्यात पवार वकील ऑब्जेक्शन घेतात. ते जज साहेबांना सांगतात की मधुकर पाटलांवरती पाकिटमारीचा किंवा चोरीचा आरोप नाही आहे, तर त्यांच्यावरती खुनाचा आरोप आहे. आणि खुनाचे आरोप असताना तिथे आता एखादा व्यक्ती जर 1 वर्षभर जेलमध्ये राहून चांगला वागला तर त्याला जर अचानकपणे बेल दिली जाईल तर या न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल. अर्जुन चिडूनच पवार वकिलांना म्हणतो की तुम्ही मधुकर पाटलांना खुनी म्हणू शकत नाहीत. तेव्हा पवार वकील अर्जुनला उलट उत्तर देतात की त्यांच्यावरती आरोपच गंभीर आहेत आणि अशा खुनी व्यक्तीला 1 वर्षाच्या नंतर लगोलग बेल मिळणं हे खूप चुकीचं आहे. तर जज साहेबांनी पवार वकिलांचं ऑब्जेक्शन सस्टेन केल्यानंतर अर्जुन तिथे कोर्टाला सांगतो की माय लॉर्ड, मी फक्त गुड कंडक्टवरतीच मधुकर पाटलांना जेल बाहेर काढा असं म्हणतच नाही आहेत. कारण मधुकर पाटलांनी तो खून केलेलाच नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे तसे भक्कम पुरावे देखील आहेत आणि ते पुरावे दाखवता क्षणी ते कोर्टात प्रूव्हही होईल असं अर्जुनने सांगता क्षणी साक्षीप्रिया महिपत नागराजचे धाबेदार आणलेले असतात. अर्जुन तिथे जज साहेबांना सांगतो की आपली न्यायव्यवस्था क्रिमिनलला फक्त शिक्षा देत नाही तर चांगल्या मार्गावरती चालण्यासाठी सुद्धा मदतही करते. आणि माझे क्लायंट मधुकर पाटील यांनी गेल्या 1.5 वर्षांमध्ये हे दाखवून दिलं आहे की ते किती चांगलं वागू शकतात. मग
हे कोर्ट त्यांना कसल्या गुन्ह्यांची शिक्षा देत आहे, कारण मधुकर पाटील यांनी तो खून केला होता, ते खुनीच आहेत हे अजूनही कोर्टात सिद्ध झालेलं नाहीये. अर्जुन धडाधड कोर्टाला जाता प्रश्न विचारत असतो. तेव्हा तिथे रविराज प्रियाच्या कानात सांगतात की अर्जुन असाच जर आर्ग्युमेंट करत राहिला ना तर मधुभाऊंना नक्कीच बेल मिळेल. तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीन हादरते. तर मधुभाऊ सुटू शकतात. अर्जुनच्या आर्ग्युमेंटने हे रविराजांनी सांगता क्षणी प्रिया आत्ताच इतकी घाबरलेली असते की विचार करते की किल्लेदार, अरे तुला चांगलं बोलता येत नसेल तर असा श्राप तरी देऊ नकोस बाबा, कारण मधुभाऊ जर बाहेर आले तर खूप साऱ्या खऱ्या गोष्टी बाहेर निघू शकतात. प्रियाची कोर्टातच पळताभुई थोडी झालेली असते. अर्जुन तिथे कोर्टाला विनंती करतो की मला एक प्रॅक्टिकल कोर्टाला दाखवायचं आहे, त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज आहे. तेव्हा जज साहेबांनी परवानगी दिल्यानंतर अर्जुन त्याच्या 3 माणसांना पुढे बोलावतो. तर चैतन्य आपला मोबाईल काढतो. तो मोबाईल बघून हसतो आणि तेथून बाहेर पडतो. तर तिथे आता साक्षीमय प्रिया, नागराज या चौघांचीही घाबरगुंडी उडालेली असते. अर्जुन तिथे कोर्टाला सांगतो की विलासचा खून ज्यावेळी झाला त्यावेळी हजर असणारी ही 3 व्यक्ती, ते म्हणजे विलास, मधुकर पाटील आणि साक्षी शिकरे. अर्जुनने साक्षीचं नाव घेता क्षणी पवार वकील ऑब्जेक्शन घेतात आणि ते म्हणतात की मिलॉर्ड, त्या खुनाच्या दिवशी फक्त आणि फक्त 2च माणसं तिथे उभी होती आणि एक तिसरी व्यक्ती ही होती, परंतु ती लपलेली होती, ती म्हणजे आय विटनेस प्रिया मधुकर. तेव्हा तिथे आता माय लॉर्ड पुन्हा पवार वकिलांचं ऑब्जेक्शन सस्टेन करतात आणि ते अर्जुनला प्रश्न विचारतात आणि अर्जुनला तिथे फक्त 2च व्यक्ती हजर होत्या आणि त्या 2च व्यक्ती तुम्ही प्रॅक्टिकलमध्येही घ्याव्या असं सांगतात. तेव्हा अर्जुन तिथे होकार देतो आणि त्यानंतर एक व्यक्ती तिथे जाऊन बसतो. सगळेच जण आता अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुन तिथे कोर्टाला सांगतो की माझ्याकडे 2 डमी पिस्तॉल आहेत, परंतु त्यांचं वेट हे खऱ्या पिस्तॉलचं एवढंच आहे. अर्जुन तिथे आता एका व्यक्तीच्या हाती उजव्या हातात पिस्तूल देतो आणि दुसऱ्या व्यक्तीच्या हाती डाव्या हातात पिस्तूल देतो. अर्जुन कोर्टाला सांगतो की डाव्या हातात जर पिस्तूल धरली तर तो फक्त नेम धरू शकतो, परंतु त्याला खरोखरची जर गोळी झाडायचीच असेल तर त्याला ती पिस्तूल दुसऱ्या उजव्या हातात धरावी लागेल, कारण त्याच्या ते डाव्या हातामध्ये तेवढा जोरच नसेल की तो ती गोळी झाडू शकेल. तिथे साक्षी महिपत प्रिया नागराजला तर कळतच नसतं की अर्जुन काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर अर्जुन तिथे आता दुसऱ्या व्यक्तीला त्याचा डावा हात समोर करायला लावतो आणि तो कोर्टाला सांगतो की आता जसं घडलं तसंच सेम डावकरी माणूस हा डाव्या हातानेच गोळी झाडू शकतो, परंतु माय लॉर्ड विलासच्या फॉरेन्सिक रिपोर्ट जे काढले होते त्याच्यामध्ये हेच सत्य लिहिलेलं आहे की गोळी उजव्या हाताने झाडली गेली आहे. अर्जुनला आता काय सिद्ध करायचं असतं हे कोणालाही कळलं नसलं तरी देखील आता अर्जुनचा मोठा धमाका असतो कोर्टात आणि साक्षीप्रिया आता अचूक अडकणार असतात. आणि माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्या उजव्या हातात तितका चोरच नाही आहे मिलॉर्ड की ते ट्रिगर दाबून एखाद्यावरती गोळी झाडू शकतात. त्यानंतर अर्जुन त्या खोट्या बंदुका त्या दोन्ही व्यक्तींच्या हातून काढून घेतो आणि त्यानंतर त्या दोन्ही व्यक्तींना बसायला सांगतो. अर्जुन तिथे आता कोर्टासमोर हे त्याने सिद्ध केलेलं असतं की मधुभाऊंनी ती गोळी झाडलेलीच नाहीये. तेव्हा पवार वकील ऑब्जेक्शन घेतात आणि त्यानंतर ते तिथे कोर्टाला सांगतात की या फक्त थेअरीज आहेत. मधुकर पाटलांना बेल देण्यासाठी तसे ठोस पुरावे अर्जुन सुभेदारांकडे नाही आहेत. अर्जुन सुभेदार, हे काय तुम्ही जे करतायत ना ती करमणुकीची साधनं बंद करा, ही नाटकं तुमची बंद करा, असं तिथे आता पवार वकिलांनी अर्जुनला म्हणता क्षणी अर्जुन कोर्टाला सांगतो की मधुकर पाटलांच्या उजव्या हातात कसला जोर नाहीये हे कोणत्याही मेडिकल रिपोर्टने सिद्ध होऊ शकतो मिलॉर्ड. अर्जुन तिथे पवारांना सांगतो की ही फक्त थेअरी नाहीये आणि तो पुन्हा कोर्टाला सांगतो की ज्या पिस्तूलने विलासवरती गोळी झाडली गेली होती ते लायसन्सचं पिस्तूल नव्हतं मिलॉर्ड, ते कुठलं तरी इलिगल पिस्तूल होतं. अर्जुन साक्षीच्या खोटेपणाच्या एक एक गोष्टी बाहेर काढत असतो आणि माझे क्लायंट मधुकर पाटील यांचा कोणत्याही इलिगल धंद्याची किंवा माणसांची काडीचाही संबंध नव्हता. त्यांचा बॅकग्राऊंड किती स्वच्छ आहे हे गेले 1.5 वर्ष तुम्ही
जेलमध्ये असणाऱ्या मधुभाऊंना पाहिलंच आहे, मग ते असं कोणाकडून इल्लीगल पिस्तूल घेऊन हा खून करू शकतात, असं अर्जुनने कोर्टाला प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा पवार वकील पुन्हा ऑब्जेक्शन घेतात आणि अर्जुनला सांगतात की एखाद्याने आत्ता गुन्हा केलाय, त्याचा बॅकग्राऊंड त्यावेळी स्वच्छ होता म्हणजे तो पुन्हा आयुष्यात कधी गुन्हा करणारच नाही असं नसतं. अर्जुन सुभेदार आणि स्वतः प्रिया मधुकर यांनी स्टेटमेंट दिला आहे की मधुकर पाटलांचे खूप सारे काळे धंदे होते म्हणून. अर्जुन तिथे आता सुमडीत पवारांचाच गेम करतो, कारण तो पवारांना म्हणतो की तुम्ही जे बोलताय ती पण एक थेरीच आहे ना, नाही का. तेव्हा अर्जुनने पवारांची बोलती बंद केलेली असते. इतक्यात चैतन्य एक रिपोर्ट घेऊन आलेला असतो. चैतन्य तो रिपोर्ट अर्जुनच्या हाती देतो आणि जाऊन बसतो. नागराजला तिथे वाटत असतं की आता हा पवार अर्जुनचा प्रत्येक शब्द हाणून पाडतो आहे, म्हणजे आज मधुकर पाटलांना बेल मिळणं तर शक्य नाहीच आहे. तर सर्वांच्या भ्रमाचा भोपळा फोडण्याची अर्जुनने वेळ आणलेली असते. अखेर सर्वांनाच, म्हणजेच तिथे उपस्थित असणारे प्रिया नागराज, साक्षी महिपत यांना वाटत असतं की आज काही मधुकर पाटलांना बेल मिळत नाहीये, कारण पवार वकिलांनी त्यांची बाजू तशीच भक्कमपणे सांभाळली आहे. तर अर्जुन एक रिपोर्ट कोर्टाला दाखवतो, म्हणजेच त्याच्या हातात असतो. तर तो कोर्टाला म्हणतो की एखादा व्यक्ती क्रिमिनल नाही आहे, ही जशी थेरी आहे ना, त्याचप्रमाणे एखादा माणूस क्रिमिनल आहे हे देखील सिद्ध होऊ शकतं. अर्जुन आता मिनिटात बाजी पालटणार असतो, परंतु अर्जुनची स्ट्रॅटेजी नक्की काय आहे हे कोणालाही कळालेलं नसतं. अर्जुनच्या हाती असणारे रिपोर्ट्स अर्जुन तिथे आता जज साहेबांच्या ताब्यात देतो आणि अर्जुन कोर्टात एक मोठा पुराव्याचा धमाका करतो. तो तिथे कोर्टाला सांगतो की ही विलासची क्राईम हिस्ट्री आहे आणि ही हिस्ट्री पाहता तुमच्या लक्षात येऊ शकतं की विलास किती टोकाला जाणारा माणूस होता. ते मधुभाऊ खूप खुश असतात, कारण अर्जुन एकावर एक फक्त पुराव्यांचा धमाकाच करत असतो आणि प्रश्नांचा भडीमार करत असतो, कारण त्याने यावेळी तयारीनिशी आणि पुराव्यानिशी आलेला असतो. तर अर्जुन तिथे कोर्टाला दुसरा पॉईंट सांगतो की विलास गेले 20 वर्ष एका खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये होता आणि त्यानंतर तो वात्सल्य आश्रमात राहायला आला. आणि माझा तिसरा पॉईंट हा आहे मिलॉर्ड की ते पिस्तूल विलासच्या अंगाला चिकटलेलं होतं. अर्जुन तिथे कोर्टाला सांगतो की ते पिस्तूल इतक्या जवळ होतं मिलॉर्ड, आणि समोरचा माणूस केव्हाही अटॅक करू शकतो किंवा सुसाईड अटेम्प्टही होऊ शकतो. तर अर्जुन तिथे आता पुन्हा पवार वकिलांना म्हणतो की पवार वकील, मला एक सांगा की तुम्ही आत्ताच कोर्टासमोर हे स्टेटमेंट दिलं होतं की जी पिस्तूल होती, ज्या पिस्तुलीने खून झाला होता, त्याच्यावरती फक्त आणि फक्त मधुकर पाटलांच्या बोटाचे ठसे आहेत. तेव्हा मूर्खासारखा पवारसुद्धा उभा राहतो आणि म्हणतो की हो, ऑफकोर्स खरंच आहे की, कारण पोलीस रिपोर्टमध्ये हेच सत्य आहे. अर्जुनला तिथे आता पवार वकिलाची अक्कल कळालेली असते. अर्जुन कोर्टात पुन्हा मोठा धमाका करतो. तो कोर्टाला सांगतो की बघा मिलॉर्ड, की पोलीस रिपोर्ट्स आणि त्या पोलिसांचे जे रेकॉर्ड्स होते ते आणि प्रिया मधुकर यांचं स्टेटमेंट की विलास मधुभाऊ या दोघांमध्ये छटापट झाली होती आणि ती पिस्तूल घेण्याचा विलास प्रयत्न करत होता. आणि पवार वकील म्हणतात त्याप्रमाणे पोलीस रेकॉर्डमध्ये तर फक्त त्या पिस्तुलावरती मधुकर पाटलांच्याच बोटाचे ठसे आहेत, मग विलासच्या बोटाचे ठसे नाही आहेत, ते कसे गायब झाले. अर्जुन एक खूप मोठा प्रश्न तिथे उपस्थित केलेला असतो. तो कोर्टाला हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो की मधुभाऊंना त्या खुनाच्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मधुकर पाटील निर्दोष आहेत. अर्जुन स्वतः कोर्टाला प्रश्न विचारतो की माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्याच बोटाचे ठसे कसे काय असू शकतात. तर तिथे आता सर्वांची बोलती बंद झालेली असते. साक्षी प्रियाची अडकण्याची वेळ आलेली असते, कारण प्रियाला तिथे आता तो क्षण आठवतो की ज्यावेळी मधुभाऊ बेशुद्ध होते, त्यानंतर प्रियाने ती पिस्तूल पुसली होती, त्याच्यावरती फिंगरप्रिंट मिटवले होते, त्यावरती साक्षीचे देखील फिंगरप्रिंट होते, आणि मग प्रियाने ती पिस्तूल मधुभाऊंच्या हाती टेकली होती आणि त्यामुळे तिथे फक्त मधुभाऊंचे फिंगरप्रिंट उमटले होते. प्रियाची आता पळताभोई थोडी झालेली असते, काय करावं सुचत नसतं. प्रियाची एक घोडचूक आता तिला नडलेली असते. चैतन्य मधुभाऊ तिथे आता हसत असतात, खुश असतात. अर्जुन तिथे कोर्टाला म्हणतो की प्रिया मधुकर यांचं स्टेटमेंट आहे
की मधुभाऊ व विलास दोघेही बेशुद्ध, म्हणजे विलासचा खून झाला होता, मधुकर पाटील बेशुद्ध होते आणि त्या घाबरलेल्या अवस्थेत होत्या. त्या हे सगळं दाराच्या पाठीमागे उभं राहून बघत होत्या. त्या तर आतमध्ये आल्याच नाहीत. मग ते विलासचे फिंगरप्रिंट पुसणारी तिसरी व्यक्ती तिथे हजर होती. मग ती व्यक्ती होती कोण? अर्जुनने कोर्टात खूप मोठा प्रश्न उपस्थित केलेला असतो. अर्जुन तिथे आता कोर्टाला सांगतो की ती तिसरी व्यक्ती होती ज्याने फिंगरप्रिंट पुसले होते. ती तिसरी व्यक्ती साक्षी शिकरे होती असं अर्जुनने कोर्टात सांगता क्षणी तिथे साक्षीची घाबरगुंडी उडालेली असते. तेव्हा पवार वकील ऑब्जेक्शन घेतात आणि पवार वकील म्हणतात की ती तिसरी व्यक्ती साक्षी शिकरे कशी असू शकते? अर्जुनने बरोबर शब्दांचा खेळ करून पवारांना अडकवलेलं असतं. अर्जुन तिथे म्हणतो की मिलॉर्ड, ॲडव्होकेट पवार देखील आता हे मानायला तयार आहेत की त्या पिस्तूलवरचे फिंगरप्रिंट पुसण्यासाठी तिथे तिसरी व्यक्ती हजर होती. मी बरोबर बोलतोय ना पवार वकील? असं ज्यावेळी अर्जुन पवारांना विचारतो, पवारांची बोलती बंद झालेली असते. तर तिथे चैतन्य, रविराज, मधुभाऊ यांना खूप हसू येत असतं. अर्जुनने मिनिटात गेम पालटलेला असतो. बाजी आता अर्जुनच्या हातात असते आणि मधुभाऊंना बेल देखील तो मिळवून देणार असतो. अर्जुन कोर्टाला विनंती करतो की मिलॉर्ड, मी आज कोर्टात जेवढे काही पॉईंट्स मांडले त्या सर्व पॉईंट्सचा विचार करावा आणि माझे क्लायंट मधुकर पाटील यांना यावेळी तरी बेल मिळावी. अर्जुनने कोर्टाला विनंती केलेली असते. नागराज, महिपत, साक्षीप्रिया जबरदस्त खुनाच्या केसमध्ये अडकलेले असतात. अर्जुनने क्षणात खेळ पालटलेला असतो. तर इकडे सायली घरी तिचं मन अस्वस्थच असतं. तिचं कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नसतं. सतत मधुभाऊंची तिला आठवण येत राहते, त्यांचा विचार असतो. सायलीची मनस्थितीच खराब असते. इतक्यात कल्पना येते तर सायली कोणत्या तरी गोष्टीचा म्हणजेच मधुभाऊंचा विचार करत असते. कल्पना सायलीला विचारते की काय झालं आहे, तुला पुन्हा मधुभाऊंची आठवण येते का? अगं, तू अर्जुनशी या केस संदर्भात बोलून तरी बघ ना, तू बोलली नाही आहेस का? तेव्हा सायली म्हणते की नाही, आज मधुभाऊंची खूप आठवण येते आहे, कारण आम्ही सर्वच जण मिळून आश्रमात फराळ बनवायचो. मधुभाऊ देखील आम्हाला मदत करायची आई. त्यावेळी ना आमच्याकडे फटाके, कपडे घेण्यासाठी पैसे नसायचे. हां, परंतु आमची दिवाळी, आमचा तो सण प्रेमाचा असायचा. तेव्हा तिथे कल्पना म्हणते की सण नेहमी प्रेमाने साजरे केले जातात आणि प्रेमाने सण साजरे केले ना की जगातला सर्वात जास्त आनंदाचा दिवस तो असतो. त्यावेळी सतत वाटायचं आई की मला एखादी चांगली नोकरी मिळाली ना मोठ्या पगाराची, तर मधुभाऊंचे कष्ट मी कमी करू शकेन. परंतु आज बघा ना काय घडतं आहे, मधुभाऊ अजूनही सुटलेले नाही आहेत. तेव्हा तिथे कल्पना सायलीला समजावते, तिला आधार देते. ती म्हणते की सायली, जेव्हा कधी काही कळेनासं होतं ना बाळा, तर सगळं काही देवी आईवरती सोपवून मोकळं व्हायचं आणि देवी आईचा आशीर्वाद मधुभाऊंच्या पाठीशी आहे. म्हणूनच तर अर्जुनसारखा इतका चांगला वकील त्यांना मिळाला आहे. तेव्हा सायलीचा चेहरा पडतो. तर कल्पना तिथे सायलीला म्हणते की तू एक काम कर सायली, तू ना देवी आईकडे जा, तिच्यासमोर उभी राहा, तिच्याकडे प्रार्थना कर, बरं वाटेल तुला बाळा. तेव्हा कल्पनाला सायली म्हणते की हो आई, मी आलेच. आणि सायली मधुभाऊंसाठी प्रार्थना करण्यासाठी देवी आईच्या कडे जाते. तर इकडे कोर्टात पवार वकील उलट अर्जुनवरतीच आरोप लावतात. ते कोर्टासमोरच अर्जुनला म्हणतात की तुम्ही मिसलीड करण्याचा प्रयत्न करताय अर्जुन सुभेदार. पवार वकील तिथे कोर्टासमोर आपली अक्कल पाजळतात आणि ते तिथे म्हणतात की गोळी उजव्या हाताने झाडली काय किंवा डाव्या हाताने झाडली काय, ती झटापटीमध्ये कोणाकडेही लागू शकते ना. तेव्हा तिथे अर्जुन हसतो आणि म्हणतो की थँक्यू सो मच पवार वकील, कारण तुम्ही केस माझ्या बाजूने लढताय. पवारांना कळतच नसतं की अर्जुन का हसतोय, असं का म्हणतोय. अर्जुन तिथे कोर्टाला सांगतो की ती गोळी साक्षी शिकरेनीच चालवली. म्हणजे मधुकर पाटील यांचं स्टेटमेंट देखील हेच आहे की झटापटीमध्ये गोळी सुटली आणि झटापटीमध्ये ती गोळी साक्षी शिकरेच्याच हातून सुटली होती, तीही उजव्या हाताने, कारण मधुकर पाटलांच्या उजव्या हातामध्ये तेवढी जास्त ताकदच नाहीये. तेव्हा साक्षीची घाबरगुंडी उडालेली असते. ती चिडूनच महिपतला म्हणते की तो अर्जुन सुभेदार सतत माझं का नाव घेतो आहे. शिवाय मिलॉर्ड, आपल्याला प्रिया मधुकर यांनी स्टेटमेंट दिला आहे की विलास मधुकर पाटलांजवळ
पैसे मागत होता आणि मधुकर पाटील तिजोरीजवळ उभा होते, म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त डिस्टन्स होतं. मग मधुकर पाटलांनी झाडलेली गोळी विलासला लागली हे आपण समजूया, परंतु ती गोळी तर इतक्या जवळून लागली होती हे रिपोर्ट्समध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलं आहे मिलॉर्ड. म्हणजे ती गोळी साक्षीनेच मारली होती. तर तिथे आता पवार वकील म्हणतात की या पुराव्यांच्या आधारावरती तुम्ही मधुकर पाटलांना निर्दोष सिद्ध नाही करू शकत, त्यांच्यावरती खुनासारख्या गंभीर आरोप आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी त्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करतच नाही आहेत ॲडव्होकेट पवार. मी तर त्यांना बेलवरती सोडवण्याचा साठी जेवढे काही पुरावे लागतील तेच कोर्टात सबमिट करतो आहे आणि मला वाटतं माय लॉर्ड की एवढेसे पुरावे त्यांना सोडवण्यासाठी पुरेसेच आहेत. तर तिथे आता ॲडव्होकेट पवार उलट अर्जुनलाच प्रश्न करतात की अर्जुन सुभेदार, तो खून मधुकर पाटलांनी केलेला नाही आहे हे अजूनही तुम्ही सिद्ध करू शकला नाही आहेत. तेव्हा अर्जुन त्यांनाच उलट प्रश्न करतो की तेच तसंच साक्षी शिकरे खुनाच्या रात्री कुठे गायब होत्या हे तुम्ही देखील सिद्ध करू शकला नाही आहेत ॲडव्होकेट पवार. तेव्हा ॲडव्होकेट पवार पुन्हा अर्जुनवरती पलटवार करतो आणि तो तिथे अर्जुनला अडकवण्याचाच प्रयत्न करत राहतो, परंतु तो अर्जुन सुभेदार असतो जो की अडकणाऱ्यातला नसतोच. तर पवार वकील अर्जुनला म्हणतात की तुम्ही तो खोटा आरोप लावला आहे, त्यामुळे तुम्ही तेच सिद्ध करून दाखवायचे आहे. अर्जुन तिथे म्हणतो की मी तर त्यांच्यावरती हाही आरोप लावला आहे की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री आश्रमातच होत्या. मी कोर्टात हेही प्रूव्ह करून दाखवलं आहे की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री कुठे होत्या हे अजून त्यांनी स्पष्टपणे कोर्टाला सांगितलेलं नाही आहे. उलट त्यांनी पुरावे रचले. जी शिवानी होती तिच्या साथीने आणि तिच्याच तोंडून सत्य वधवून मी कोर्टाला पुरावेही दिले आहेत. मधुकर पाटलांना या आरोपाच्या खाली जेलमध्येच का ठेवलं जात आहे मिलॉर्ड? अर्जुन कोर्टाला सतत प्रश्न विचारत राहतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन भक्कमपणे त्याने मधुभाऊंची केस लढलेला असतो, तसे पुरावेही कोर्टाला दिलेले असतात. अर्जुन तिथे कोर्टाला विनंती करतो की आज तरी मधुकर पाटलांना बेल मिळावी मिलॉर्ड. मधुकर पाटील तर रोज पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील आणि एवढंच नाही तर मधुकर पाटील तर रोज पोलीस स्टेशनला जाऊन हजेरीही देतील. त्यांचा वकील म्हणून ही सगळी जबाबदारी मी स्वतः घेतो आहे मिलॉर्ड, परंतु आज मधुकर पाटलांना बेल मिळावी एवढीच माझी विनंती आहे. अर्जुनच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आलेले असतात, कारण त्याला सायलीचा विश्वास पुन्हा जिंकायचा असतो. मधुभाऊंना बेलवरती देखील सोडवायचं असतं. तर अखेर अर्जुनने तो चमत्कार घडवून आणलेला असतो. सायलीसाठी मोठं सरप्राईज त्याने ठेवलेलं असतं. अखेर आता तिथे जज साहेब निर्णय जाहीर करतात की अर्जुन सुभेदारांनी कोर्टात जे काही पुरावे सादर केले आहेत त्यानुसार हे कोर्ट मधुकर पाटील यांना जामिनावर सोडण्याचे आदेश देतो आहे. तेव्हा साक्षीप्रिया नागराज महिपतची पळताभई थोडी झालेली असते. अर्जुन अखेर आता जिंकलेला असतो. रविराजांना देखील अर्जुनचं खूपच कौतुक वाटत